नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक दिवस आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो आणि गणपती बाप्पा आज आपल्या घरामध्ये आगमन त्यांचं होतं. उद्या प्राणप्रतिष्ठापना होते. तर हा इतका आनंदाचा क्षण आपल्या जीवनामध्ये असतो. आता झालंय असं की गणपती आत्ता एक सण न राहता तो एक भावनेचा विषय झालेला आहे. खरंच म्हणजे गणपती येतात तेव्हा एक जो आनंद मनामध्ये असतो ना, तो इतका अप्रतिम आनंद मनामध्ये असतो की त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. आणि हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि गणपती बाप्पाचा संपूर्ण आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी हा व्हिडिओ आहे. लहानपणापासून जेव्हा आपण अथर्वशीर्ष वाचतो, ऐकतो, त्यावेळेला त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम हे श्लोक आवर्जून अथर्वशीर्षामध्ये येतो. आणि इतकं लहानपणी समजत नाही सुरुवातीला, पण जेव्हा अर्थ समजतो आणि हळूहळू कळतं आपल्याला की गणपती बाप्पा याचं तत्व आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे. आणि अशा मूलाधार चक्राला जर आपण या गणेश उत्सवामध्ये जागृत केलं, त्याला ॲक्टिव्ह केलं, तर आपला सप्तचक्रांचा बेस हा पक्का होतो. आणि यासाठीच आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आपली सप्तचक्रांची पुन्हा एकदा सिरीज सुरू आहे आणि आपण सर्वजण खूप छान प्रतिसाद देत आहात. तर पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो आपण मणिपूर चक्र पाहणार आहोत. पण आत्ता उद्या गणपती बाप्पांचं आगमन आहे, तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मूलाधार चक्राचं कशा प्रकारे आपण साधना केली पाहिजे, मंत्र म्हटला पाहिजे आणि गणपती बाप्पाचं पूर्ण चैतन्य, पूर्ण तेज आपल्याला आपल्या शरीरामध्ये सामावून घेता आलं पाहिजे. गणपती बाप्पा जो आहे हा आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे, त्याचं चैतन्य स्थित आहे. आपल्याला आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असेल किंवा काही ठिकाणी नाही होत, तरी देखील ह्या गणेश उत्सवामध्ये गणपतीच्या ज्या काही लहरी आहेत श्री गणेशाच्या, त्या पृथ्वीवरती प्रसारित होत असतात. एक वेगळा आनंद चैतन्य मनामध्ये असतं. प्रत्येकाच्या मुखामध्ये गणपती बाप्पाचं नाव असतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर घरी गणपती बाप्पा तुमच्या बसलेला असेल, गणपती बाप्पासमोर शांतपणे दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा, कितीही वेळ तुम्ही 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं शांत बसा. डोळे बंद करा. असं इमॅजिन करा की गणपती बाप्पाच्या शरीरामधून, मूर्तीमधून एक लाल रंगाचा प्रकाश आपल्या शरीरामध्ये प्रसारित होतो आहे, येतो आहे. आणि आपण डोळे बंद करून मूलाधार चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आपल्या. आणि लम 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 हा जप जमेल तेवढा करा. कोणी कमेंटमध्ये विचारू नका किती वेळा करायचा, कारण की कितीही वेळा करा, 10 वेळा करा, 15 वेळा करा, न मोजता करा, मोजू नकाच. कारण की गणपती बाप्पा आपला आशीर्वाद देताना कधीच मोजत नाही. तसं आपण त्याचं नामस्मरण करताना किंवा सप्तचक्राचं ध्यान करताना कोणत्याही गोष्टी मोजू नका. तर न मोजता करा. 10 दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल की शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झालेलं आहे, खूप आनंद मनामध्ये झालेला आहे. कुठे दर्शनाला गेलो तर गणपती बाप्पाला प्रार्थना करा. हळद, कुंकू, अक्षता, फुलं आपण वाहतो. गणपती बाप्पाला नैवेद्य प्रसाद आपण दाखवतो. तर त्यावेळेला गणपती बाप्पाचं नाव जसं घेतो तसं लम 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 हे करून तर पहा. एक वेगळा आनंद आणि एक वेगळी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये संचारते. म्हणून तर आपल्याला अथर्वशीर्षामध्ये ऋषींनी सांगितलेलं आहे, त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम. एकदा मूलाधार चक्र त्याचा बेस पक्का झाला तर 7ही चक्रांचा अभ्यास करणं सोपं जातं. आणि गणपती बाप्पापासूनच सुरुवात आपल्याला करायची असते. तर आपल्या ह्या चॅनेलवरती मूलाधार चक्राविषयी डिटेल माहिती आपण दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर तुम्ही डॉक्टर नचिकेत दीक्षित मूलाधार चक्र जर टाईप केलं तर तुम्हाला आपले असंख्य व्हिडिओ जे फक्त मूलाधार चक्राबद्दलचे आहेत, ॲक्टिव्ह कसं करायचं, जागृत कसं करायचं. आपलं दुसरं एक चॅनेल आहे त्याच्यावरती तर मूलाधार चक्राचं एक संपूर्ण सेशन आपण लाईव्ह अपलोड केलं आहे, ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे सगळं तुम्ही आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा जी आहे ही साठवा, निर्माण करा आणि बघा गणपतीमधला हा आनंद अजून 100 पटीने वाढेल. आणि ह्या गणपतीमध्ये आपण विशेष काहीतरी उपासना केली, आपण साधना केली, याचा वेगळा आनंद आपल्याला मिळणार आहे. त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम हे लाईव्ह आपण 2 बॅच, म्हणजे असं एक होतं की एक बॅच करायची, पण एक बॅच फुल झाल्यामुळे दुसरी बॅच करावी लागली आणि दोन्हीही
दिवसाचं वर्कशॉप म्हणजे 2 दिवसाचं एक वर्कशॉप होतं. असे दोन्हीही वर्कशॉप आपले तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामध्ये फुल झाले. मी तुमच्या सर्वांना खरंच धन्यवाद देतो की तुम्ही एवढं मनापासून आपल्या व्हिडिओवर प्रेम करत आहात आणि त्याचबरोबर स्वतःसाठी मूलाधार चक्राचं काय नक्की महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना समजत आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. त्याचबरोबर ह्या गणपतीमध्ये आपल्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी, आपलं शरीर, आपलं व्यक्तिमत्व अजून छान करण्यासाठी मूलाधार चक्राचं तुम्ही ध्यान नक्की करू शकता. यापुढे अनेक कोर्सेस आपले येणार आहेत. जर तुम्हाला ह्या कोर्सेसची माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर तुम्ही हाय पाठवा, तुम्हाला माहिती मिळेल. आणि असंच व्हिडिओवरती प्रेम करत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त एन्जॉय करा. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, त्या सगळ्या आनंदामध्ये न्हावून निघा आणि त्याचबरोबर मूलाधार चक्राचं ध्यान नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम. धन्यवाद.